कोइंबतूरमध्ये जिथं संशोधन होतं ती ICAR भारतीय अनुसंधान गणना प्रजनन संस्था आहे बघा ही. 82 या ऊसाचं संशोधन भाग्यलक्ष्मी मॅडम यांनी 1996 साली केलं. हे ICAR सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रजनन संस्था आहे, ती कोइंबतूरमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये. तर या संदर्भात आम्ही इथं ऊती संवर्धित म्हणजे टिश्यू कल्चरची रोपं 86-032 यांनी न्यायला आलो. आम्ही आलो या सूक्ष्मवर्धित म्हणजे ऊती संवर्धित ऊस संशोधन रोग प्रयोगशाळेमध्ये. अच्छा अच्छा. बत्तीची रोपं अशी कट करतात बघा. काय अशा पद्धतीनं हे 86-032 संवर्धित रोप आहे बघा. अशी रोपं काढून बॉक्समध्ये 210 रोपं बुक करून दिले बघा. कोई वाढ केला बघा. 19-14 वाढ केला बघा. पुन्हा 671 वाढ केल्या बघा. 19-101 19-014 वाढ केल्या बघा. ही 86-032 दिसतं तुम्हाला. 19-141 वाढ केल्या बघा पण दिवसासारखे. आणि 19-3-66 हा पण ऊस झाला अतिशय चांगला आहे बघा. 19-014 ही एक वाढ केल्या बघा. आणि 86-032 86-032 हे फर्स्ट जनरेशनचं म्हणजे ही जी रोपं करतात होती समोरची रोपं त्या वाढायला इथं संशोधित झालेली बघा. हे त्यांचं शेतीचं ऑफिस आहे. याच्यामध्ये ट्रॅक्टर, रासायनिक खतं, शेतीची अवजारं, साऱ्या सोडण्याच्या पद्धती, गादी वापस सोडण्याच्या पद्धती वगैरे लावतात. रहने के लिए 4 लोग बोलने का तरीका से मैं काम किया. हर जगह पर 4 लोग को बातचीत. विज्ञान अनुभाग एंटोमोलॉजी डिपार्टमेंट यहाँ है ICAR का. और एक बुरुष का पुष्प प्रेरणा सुविधा हे डिपार्टमेंट आहे. याला एंटोमोलॉजी ऑफिस म्हणतात. हो गया. हे मोहनजी सर आहेत. त्यांनी आम्हाला इतकं मार्गदर्शन केले. हे तामिळनाडू स्टेटमध्ये असल्यानं भाषेचा आमचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांनी ट्रान्सलेशन म्हणजे तमिळमधलं ट्रान्सलेशन आम्हाला हिंदीमधनं सांगितलं. आणि आम्ही आम्हाला ते समजलं म्हणजे रोपं कशी लावायची, हे संस्थान कुठं आहे हे पण आम्हाला माहीत नव्हतं. ही प्रयोगशाळा माहीत नव्हती. त्यांच्या सहकार्यामुळं आम्हाला इथंपर्यंत आलो. आणि इथली तामिळ भाषेतून त्यांनी ट्रान्सलेट हिंदीमध्ये केलं. हिंदी आम्हाला समजते महाराष्ट्रीयन लोकांना, त्यामुळे ते हिंदीमध्ये त्यांनी समजून सांगितलं. हो गया. शेवाळे सर 86-032 कोइंबतूर फर्स्ट स्टेज रोपे घेताना.